It's amazing all that's going on. Yes, it's fabulous. अहो पाहुणं ही तर सुरुवातच आहे की अजून लई बघायचं आहे. आमच्या इंडियात ना युनिटी इन डायव्हर्सिटी आहे बघा. बरं ते राहू दे. ना मॅडी, तुम्हाला फोक फ्युजन माहिती आहे का? फोक फ्युजन यू मीन सेलिब्रेटिंग कल्चरल डायव्हर्सिटी थ्रू द प्रिझर्वेशन ऑफ हेरिटेज. अगदी बरोबर. तर मंडळी आता आपल्या भारत देशातील कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे प्रामुख्याने काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि त्यात आपलं महाराष्ट्र तर आहेच की. त्याच्यानंतर काश्मीर म्हणलं तर पहिला आठवतो त्यांचा नाच, तो म्हणजे भूमरो. भूमरो भूमरो. त्याच्यानंतर आला पंजाब. पंजाब म्हणलं तर पहिला डोळ्यासमोर येतो तो भांगडा. ओय बल्ले बल्ले. त्याच्यानंतर राजस्थान. राजस्थान म्हणलं तर घुमल, खूप भारी नाच असतो हा तो पण. त्याच्यानंतर गुजरात. गुजरातचं पारंपरिक नृत्य गरबा. ए हालो. ए बाई इथं उभा. हां बस. मग आता महाराष्ट्र म्हटलं तर काय लेझिम येतंय, त्याच्यानंतर ढोल ताशा येतोय आणि वारकरी संप्रदाय तर आहेच. आणि पुढे आता ना ते तुम्हाला फोक फ्युजन दाखवतील, ते पण बघूया या. ओके, लेट्स मूव फॉरवर्ड. चला चला. Folk fusion. People that belongs to particular group or class. It comprises folk dance, folk music, folk rock, folk singer, folk song, folk tale, folk story. So let's see this folk fusion. थोडक्यात काय की भारतातली विविधता आपल्याला या गाण्यामधून दिसणार आहे. प्रत्येक प्रांतामधून जे रिप्रेझेंटेशन होतं तिथली गाणी, तिथलं डान्स, तिथला नृत्यप्रकार, तसेच तिथल्या स्टोरीज या सगळ्या यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकगीते, लोकसंगीत, सामूहिक संगीत असा या फोक फ्युजनचा अर्थ होतो. साधारणतः झाडीपट्टी रंगभूमीवर लोककथा, लोकगीते, दशावतार, खडी गंमत, दडार, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तने, भारूड यासारख्या अनेक लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू असते. भवरे ओ शाम भवरे खुशी
रंगी परोड़ आवी खुशियों संगे लावी हर खाए हयू हाय हाय आशानी किरणों बिखराए उमंग भी छलकाए मन हळवे थी गुनगुनाए हाय 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 हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई 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 रास रचिल्यो साज सजिल्यो शुभ घड़ी छे आवी आछा आछा टमटमाता शमणाओ छे लावी ओ लावी